बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेस कॉस्ट म्हणजे त्या मॅटिल्डी रडायला लागल्यानंतर व्हेन मॅटिल्डी स्टार्ट क्राईंग हर हजबंड बिकम नर्वस अँड ही आस्क्ड हर कॉस्ट ऑफ अ सुटेबल ड्रेस म्हणजे एका चांगल्या पोशाखाची किंमत तिला विचारली. इथपर्यंत आपण ही स्टोरी पूर्ण केली होती. आता बघा पुढे शी थॉट अ फॉर अ मुमेंट. थॉट म्हणजे काय? व्हॉट इज आय मीन थॉट? इट इज अ पास्ट टेन्स ऑफ थिंक. थिंक, थॉट आणि थॉट तिने रूप बघा. थिंक, थॉट आणि थॉट. तिने विचार केला, एक क्षणभर विचार केला. कॅम्प्युटिंग द कॉस्ट. कॅम्प्युटिंग मीन्स टू कॅल्क्युलेट. तिने किंमत अशी मनामध्ये मोजली. अँड कॉस्ट मीन्स रेट. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट अन इमिजिएट रिफ्युजल. न नाकारताच तिने फटकन किंमत सांगायचं ठरवलं. ॲट लास्ट सी आन्सर हेजिटंटली. मागे पुढे असं गाजगुज करत तिने किंमत सांगितली. आय डोंट नो एक्झॅक्टली. ती म्हणाली मला माहीत नाही. बट आय थिंक इट कुड डू इट विथ 400 फ्रान्सेस. मीन्स इट विल टेक 400 फ्रान्सेस टू बाय अ न्यू सुटेबल ड्रेस. म्हणजे सदा म्हणतात 4 फ्रान्सेस. फ्रान्सेस म्हणजे काय? इट्स काइंड ऑफ करन्सी. So what is currency of India? Rupaya. What is currency of England? Pound. What is currency of dollar? What is currency of America? Dollar. अशा पद्धतीने ती एक करन्सी आहे त्यांच्या देशातली. जसं आपल्याकडे रुपया आहे तसं तिने सांगितलं 400 फ्रान्सेस. 4 फ्रान्सेस त्याला 400 फ्रान्सेस म्हणजे 400 रुपये आपल्या भाषेमध्ये लागतील. ही टर्न अ लिटिल पेल. तो थोडासा असा ही बिकेम नर्वस. थोडासा नाराज झाला. बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट. आणि तेवढी 400 फ्रान्सेस तो सेविंग बचत करत होता. टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर. तर त्याला उन्हाळ्यात शिकारीसाठी जायचं होतं आणि म्हणून 400 रुपये दर महिन्याला तो सेव करीत असावा. कारण त्याला बिकॉज ही वॉन्टेड टू बाय अ गन टू हंट. शिकारीसाठी त्याला इन द कंट्री ऑफ नानतेरेज. नानतेरेज बघा इथे मी शब्द मुद्दाम मराठीत उच्चार लिहून दिला आहे. इट इज very difficult word to utter. What is I mean नानतेरेज? नेम ऑफ अ प्लेस. नेम ऑफ अ प्लेस. बघा त्याचा एन कॅपिटल आहे. बिकॉज इट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ते भाववाचक नाम आहे म्हणून त्याचा एन कॅपिटल आहे. विथ अ फ्यू फ्रेंड्स. काही मित्रांबरोबर त्याला शिकार करायला जायचं होतं. हाऊ एव्हर ही सेड. तथापि तो म्हणाला व्हेरी वेल, ठीक आहे. आय कॅन गिव्ह यू 400 फ्रान्सेस. मी तुला देऊ शकतो 400 फ्रान्सेस. बट ट्राय टू गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. परंतु एक चांगला सुंदर ड्रेस तू घे. म्हणजे असं त्याने सांगितलं. द डे ऑफ द पार्टी ड्रीव. आणि एक दिवस तो पार्टीचा दिवस उजेडला. अँड मॅटिल्डी लॉयझेल सीम सॅड. ती पुन्हा दुःखी झाली. का दुःखी झाली? रेस्टलेस, अँजियस. तिला चिंता वाटू लागली. अँजियस मीन्स वरीड. WORRID. दो हर ड्रेस वॉज रेडी. जरी तिचे कपडे तयार होते नवीन तरी ती नाराज झाली. आता बायांचं काय असतं, त्यांचं काही मन भरत नाही. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर. एके संध्याकाळी तिचे पती तिला म्हणाले, व्हॉट्स द मॅटर मॅटिल्डा? काय भानगड काय आहे? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज. काही विचित्रच वागते तू दिस लास्ट 3 days. गेल्या 3 दिवसापासून. सी रिप्लाय. टू रिप्लाय मीन्स टू आन्सर. लगेच उत्तर दिलं. आय एम अपसेट. अपसेट दॅट इज नर्वस. डिसअपॉइंटेड दॅट आय हॅव नो ज्वेल. आता कपडे आहे पण माझ्याकडे दागदागिने नाही. नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर. माझा फुटका मणीसुद्धा माझ्या गळ्यात घालायला नाही. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. त्यापेक्षा मी पार्टीला न गेलेलंच बरं. आता या ठिकाणी प्रश्न दिला आहे बघा. व्हाय वॉज मॅटिल्डी सॅड, रेस्टलेस अँड अँजियस दो हर ड्रेस वॉज रेडी? बिकॉज शी हॅड नो ज्वेल्स टू वेअर टू गो टू द पार्टी. म्हणजे तिला पार्टीला जाण्यासाठी शी हॅड नो ज्वेल्स टू वेअर टू गो टू पार्टी. तिला
पार्टीला जाण्यासाठी, त्या फंक्शनला जाण्यासाठी दागदागिने नव्हते. यू कुड विअर फ्लावर्स. त्याने सांगितलं, तिचा पती म्हणाला की तू मग फुलं माळव, फुलं गजरा. ही सेड दे आर व्हेरी फॅशनेबल. ते तर अतिशय टुमदार असतील ॲट दिस टाईम फॉर इयर, यावर्षी. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. पण तिच्या डोक्यातलं काही गेलं नाही. टू बी कन्व्हिन्स म्हणजे ची जाणीव होणे अशी फ्रेज आहे. तिला काय ते लक्षात आलं नाही, त्या गोष्टीची जाणीव झाली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. आणि मग ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. अँड टोल्ड हर काय ऑफ हर डिस्ट्रेस. तिची निराशा, व्यथा तिने सांगितली. मॅडम फॉस्टर वेन टू हर मिरर्ड वार्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स. तिने एक मोठा बॉक्स काढला त्या कपाटातून. ब्रॉट इट बॅक, तो परत आणला. ओपन इट, तो उघडला. आणि सेड टू मॅडम लॉयझेल. आणि त्या मॅडम लॉयझेलला म्हणजे मॅटिलला काय म्हणाली बघा ती. चूज माय डिअर. त्याच्यात सिलेक्ट, चूज मीन्स टू सिलेक्ट. टू सिलेक्ट SLECT, माय डिअर. टेक विच यू वॉन्ट. तुला काय पाहिजे त्याच्यातून तर घे. फर्स्ट मॅटिल्डी सॉ सम ब्रासलेट्स. ब्रासलेट म्हणजे काय, आपण जे हातामध्ये कडं घालतो, कंगन घालतो, त्याला ब्रासलेट हा शब्द आहे. देन अ पर्ल नेकलेस. नंतर एक मोत्याचा हार काढला. शी ट्रायड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. म्हणजे ती दागिने घालून आरशामध्ये ट्रायल घेऊन पाहत होती. ट्रायल मी टेस्ट, हाऊ डू आय लुक लाईक. मी कशी दिसते असं ती दागिने बद्दल. शी केप्ट टास्किंग. ती विचारत होती, यू हॅव नथिंग एल्स. या पलीकडे अजून दागिने नाही का. व्हाय येस, का नाही. बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. पण तुला काय आवडतं, कोणते दागिने आवडतात. सडनली सी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. नंतर तिला एक काळ्या रंगाची पेटी सापडली. सडनली म्हणजे अचानक, सडनली मीन्स इमिजिएटली. आता बघा इथे एम क्वेश्चन दिलेला आहे. विच सेंटेन्सेस टेल्स अस दॅट मॅटिल्डी ग्रेटली desired the necklace. Which sentences tells us that? What we are going to find? We are going to find the sentences that Matilde greatly desired the necklace. म्हणजे तिने जी नेकलेसची इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त केली ते कोणत्या वाक्यातून दिसून येतं. सुपर मीन्स सुपर डायमंड नेकलेस. सुपर डायमंड नेकलेस. डायमंड म्हणजे काय, डायमंड. पर्ल म्हणजे मोती, मग डायमंड म्हणजे काय, हिरा, हिऱ्याचा हार. अँड हर हर्ट बिगेन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. अनकंट्रोल्ड डिझायर. हर हजबंड, हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेकलेस. तिने तो आपल्या गळ्याभोवती घातला. अँड स्टूड लॉस्ट, उभी राहिले. इन एस्टी ॲज शी लुक्ड ॲट हर सेल्फ. ती तिच्याकडे त्या म्हणजे आरशामध्ये बघतच राहिली. मग ते वाक्य शोधायचं. देन शी आस्क्ड एन्जियसली इन वरीड वे, हेजिटिंग, वुड यू लेंड मी दिस. हा तुम्ही मला उसना द्याल का. टू लेंड म्हणजे उसने, लेंडच्या अपोजिटवर लेंड म्हणजे उसने देणे. लेंड म्हणजे उसने घेणे. आय एम सॉरी, लेंड म्हणजे उसने घेणे, उधार घेणे. आणि त्याच्या अपोजिट वर्ड आहे बॉरो, BORROW. बॉरो म्हणजे उसने देणे किंवा उधार देणे. लेंड, बॉरो जोडी लक्षात ठेवा अपोजिट वर्डची. व्हाय येस, ऑफकोर्स, का नाही. सी थ्रीव हर आर्म्स. तिने आपले हात पुढे केले. अराउंड हर फ्रेंड्स नेक, म्हणजे आपल्या मैत्रिणीला मिठी मारली. रेप्टेस्टली देन प्लेड विथ हर ट्रेजर. त्या याच्यातून तिने तो हार काढला. ट्रेजर म्हणजे खजिना किंवा साठा. द डे
ऑफ द पार्टी अराइव्ड, आणि शेवटी पार्टीचा दिवस उजाडला. या ठिकाणी अराइव्ड म्हणजे आगमन होणे, म्हणजे उजाडणे, दिवस उगवतो, दिवसाचं आगमन होत नाही. मॅडम लॉयसेल वॉज अ सक्सेस, आणि शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमेन, एलिजंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. इतका आनंद ओसाटून होत होता. शी वॉज द मोस्ट, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड, शी वॉज द मोस्ट प्रेटिएस्ट ऑफ ऑल द वुमेन्स इन द पार्टी. त्या पार्टीमध्ये, त्या मेजवानीमध्ये ती सगळ्यात सुंदर दिसू लागली. बिकॉज शी विअर ओवर रिच क्लॉथ्स अँड डायमंड नेकलेस. शी डान्स वाईडली, मनमोकळी नाचली बिचारी, विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. सगळं विसरून ती मनमोकळेपणाने नाचली, इनोसंटली, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. आणि तिच्या म्हणजे आनंदाचे उधाण तिच्या मनामध्ये भरून आणली. बघा या ठिकाणी रॅक्टेशली म्हणजे विथ ग्रेट जॉय हा शब्द ग्लोसरीमध्ये दिलेला आहे. फ्लेड विथ हर ट्रेजर म्हणजे हेअर फ्लेड मीन्स वेंट अवे क्विकली. पॅनिक्स मीन्स स्ट्रायकन विथ अ सडन फिलिंग ऑफ फिअर. डिस्ट्रॉट मीन्स वरीड ऑर डिस्टर्ब. असं आहे बघा या ठिकाणी. हॅपीनेस. मॅटिल्डे and her husband left at about 4 o'clock in the morning. पहाटे 4 अर्ली इन द मॉर्निंग, 4 वाजता ती पार्टीचा तो हॉल त्यांनी सोडला. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट. अरे आवाज येतो रे. इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ क्लब, फाइंड अ कॅब, आय एम सॉरी, त्यांना टॅक्सी काही मिळायना. दे वॉक डाऊन टॉवर्ड द सेन. मग त्या ठिकाणी ठिकाण आहे, ते सेन एक नावाचं ठिकाण आहे, त्या जागी ते आले. टिल दे फाउंड वन, आणि त्यांना मग एक टॅक्सी मिळाली. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट दिअर डोअर इन द री द मार्टेज. त्या त्यांच्या ठिकाणी, त्यांना हे ठिकाणाचं नाव आहे, त्या ठिकाणी त्यांना सोडलं. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. पुढे काय झालं बघा. इन फ्रंट ऑफ द मिरर, पुन्हा ती आरशासमोर पाहायला गेली. शी टूक अ फायनल लुक, पुन्हा एक नजर तिने फिरवली. ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आपलं वैभव कसं दिसतं, सौंदर्य कसं दिसतं म्हणून पुन्हा एकदा आरशात पाहिलं तिच्या घरी, त्यांच्या घरी. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. नंतर मोठाल्यानं बोंबलली, ओरडली. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंडर. परंतु काय, what did she notice? She noticed that there was no necklace around her neck. तिच्या गळ्यामध्ये तो हार नव्हता. What's the matter? asked her husband. तिच्या नवऱ्याने, पतीने विचारलं की काय झालं आता. She turned towards him, panic stricken, जरा गोंधळत, I no longer have मॅडम फॉस्टर्स नेकलेस. आणि त्यांचा मॅडम फॉस्टरचा नेकलेस माझ्या गळ्यात नाही आहे. ही स्टूड अप, ती उभी राहिली. डिस्ट्रॉट, दॅट इज नर्वस. व्हॉट हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल, हे अशक्य आहे असं ती म्हणाली. बघा या ठिकाणी दिले थिंक अँड आन्सर. वाय डीड मॅटिल्डी नॉट नोटीस द लॉस ऑफ हर नेकलेस. तिच्या का लक्षात आलं नाही ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. इथपर्यंत हा भाग आपण कंप्लीट केलेला आहे. लक्षात घ्या इम्पॉसिबलपर्यंत आणि वाचा काळजीपूर्वक तो. आय विल टेक और आय विल कंप्लीट द रिमेनिंग पार्ट ऑफ द स्टोरी. हे लक्षात घ्या. आणि दुसरा भाग आपण दुसऱ्या आता वर्कशॉप पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आय हॅव कंप्लीटेड फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी, द नेकलेस. You have to read and at home carefully. Very interesting story. Then we will see workshop in the next video. Okay, thank you.